नमस्कार मंडळी, निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, तुम्हा सर्वांना निकिताज रेसिपीतर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, महाशिवरात्र स्पेशल आजचा खास बेत आहे दही आणि खिचडी. तर मंडळी, ही खूप सोप्या पद्धतीने आणि 5 मिनिटात बनवून तयार होणारी खिचडी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. चला तर मंडळी, आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया. खूप छान अशी मऊसूत खिचडी इथे मी बनवून तयार केलेली आहे. चला तर मंडळी, आजची रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. आधी सर्वप्रथम आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं छान असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. मंडळी, तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्याही नक्की जाऊन चेक करा. तर मंडळी, शेंगदाण्याचा मी ते छान असा कूट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे, तो त्याच्यावरतून साल काढून घ्यायचे आणि बटाटा आपल्याला कापून घ्यायचा आहे. बटाट्याच्या आपल्याला बारीक बारीक काचऱ्या करून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्या लवकर वाफतात आणि खायला देखील छान लागतात. तुम्ही इथे जास्त जणांसाठी खिचडी बनवत असाल तर बटाटे उकडून घेतले तरीही काही हरकत नाही. मंडळी, इथे मी बटाटा बारीक असा कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे. मंडळी, हिरव्या मिरच्या तुम्ही कट करून घालू शकतात किंवा जेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट बारीक करतो त्यामध्ये बारीक केल्या व घातल्या तरी खूप छान लागतात. मी इथे मधोमध अशा बारीक हिरव्या मिरच्या कट करून घेत आहे, जेणेकरून आपली खिचडी चरचरीत तिखट होईल, खायला देखील छान लागेल. आज शिवरात्र स्पेशल तुमच्याकडे काय मेन्यू केलेला आहे कमेंट करून मला नक्की कळवा. तर मंडळी, आता आपल्याला गॅसवरती कढई तापायला ठेवायची आहे. कढई छान तापली की त्यामध्ये आपल्याला 1 उकळी इतकं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान असं तापून द्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहे. मिरच्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्याचा तिखटपणा पूर्ण तेलामध्ये उतरतो. त्यानंतर आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून घालायचा आहे. त्याचबरोबर बटाटा लवकर वाफण्यासाठी खास म्हणजे मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून तो लवकर वाफतो. मंद आचेवर आपल्याला बटाटा छान असा वाफवून घ्यायचा आहे. तुम्ही थोडंसं झाकण ठेवून वाफवलात तरी चालेल, लवकर वाफले जातो. बटाटा छान वाफला की नाही चेक करून घ्यायचं. इथे मस्त असा आपला बटाटा वाफलेला आहे. तर मंडळी, मी खिचडी बनवण्यासाठी रात्रीच उशिरा साबुदाणा भिजत घातलेला होता. आपला इथे खूप छान असा मऊसूत साबुदाणा भिजलेला आहे. मंडळी, नेहमी लक्षात ठेवायचं, दुसऱ्या दिवशी जर आपल्याला खिचडी बनवायची असेल तर साबुदाणा हा रात्रीच भिजत घालायचा, जेणेकरून आपली खिचडी खूप छान मऊसूत होते, खायला अशी कडक लागत नाही आणि पोटदुखीचा त्रास देखील होत नाही. साबुदाणा घालून घ्यायचा, त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडं मापात घातलं आहे, कारण की आधी बटाटे परतताना आपण मीठ घालून घेतलेलं होतं. तर मंडळी, छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर छान अशी आपली मऊसूत खिचडी होण्यासाठी 5 ते 8 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला छान अशी खिचडी 5 ते 8 मिनिटं आपण खिचडी छान वाफवून घेणार आहोत. तर मंडळी, खूप छान छान अशा मी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्या एकदा जाऊन नक्की बघा. तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी आपली खिचडी वाफवून तयार झालेली आहे. तर मंडळी, कशी वाटली